हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. एक अपूर्ण प्रेमकथा. तू जवळ असूनही कधीच माझी नव्हतीस आणि मी तुझा असूनही तुला कधीच मिळालो नाही. आपल्यामध्ये शब्द होते पण कबुली नव्हती. डोळ्यात भावना होत्या पण ओठांवर भीती होती. एकमेकांसाठी धडधडणारं मन समाजाच्या आवाजात हरवलं होतं. स्वप्नांनी रंगवलेलं भविष्य वेळेच्या वावटळीत विसरलं गेलं होतं. तुझ्या नावाचं सुख मी मनात जपून ठेवलं आणि माझ्या नावाचं दुःख तू न बोलताच सहन केलं. आपण कधी भांडलो नाही, म्हणूनच कधी जिंकलोही नाही. आपण एकमेकांवर प्रेम केलं पण एकमेकांचे झालोच नाही. आजही तुझं नाव माझ्या श्वासात अडकलेलं आहे आणि माझं प्रेम तुझ्या आठवणीत जिवंत आहे. काही प्रेमकथा पूर्ण होण्यासाठी नसतात, तर त्या आयुष्यभर आठवणीसाठी असतात. आज आपण अशीच एक अपूर्ण प्रेमाची कथा बघणार आहोत. राज आणि निधी दोघेही पुण्यातल्या महाविद्यालयात शिकत होते. आई वडिलांच्या अपेक्षा, अभ्यासाचा तणाव आणि मित्रपरिवार यांचा कल्लोळ त्या दोघांच्या मनात हळूहळू प्रेमाची पुंजर वाढवत होता. त्यांचा पहिला डोळ्यात डोळा सामना, एकमेकांचं पहिले स्मित, सगळं अगदी साधं, अगदी सहज, पण आतून मजबूत. ही प्रेमकथा फक्त दोन हृदयरूपी व्यक्तींमध्येच नव्हती, तर त्यांच्या स्वप्नांमध्ये, आयुष्याच्या अडचणीत, समाजाच्या अपेक्षेत आणि त्यांच्या मनात गुंतागुंतही रचलेली होती. राज महाविद्यालयाच्या सभागृहात पहिल्यांदा निधीला पाहतो. ती पोत्यांच्या ढिगाऱ्यामध्ये हरवलेली एखादी कविता वाचत असते. त्यांच्यात पहिल्याच दृष्टिक्षेपात काहीतरी घडत पण गोड कनेक्शन निर्माण होतं. राज, तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी शांतता आहे. निधी, अनाहूत होऊन पण कळत नसलेली भावना. हे आकर्षण बोलण्यात बदलतं आणि मग मैत्रीत रूपांतर होत राहतं. मैत्री हळूहळू प्रेमाच्या दिशेने वळते. प्रेमाची उमेद वाढत जाते. राज आणि निधी चांगले मित्र बनतात. एकत्रच अभ्यास, चहा, गप्पा आणि शालेय स्वप्नांच्या चर्चा. गप्पा इतक्या खोल होतात की दोघांच्या मनात स्पष्ट प्रेमाचा उगम होत असतो. परंतु त्यावेळी दोघांनाच आपल्या भावना स्पष्ट म्हणायला भीती वाटते. तू काय म्हणशील, आपले भवितव्य, ही विचारांची चक्रावतात. आत्मसंशय आणि रोमांच त्यांच्या हृदयी वेगवेगळे रंग घेत असतो. दोघांची मैत्री त्यांच्या उत्कर्षावर असताना एक दिवस निधीच्या घरून अचानक फोन येतो. तिच्या वडिलांनी तिची लग्नाची योजना आखली आहे, त्या शहरातल्या प्रतिष्ठित कुटुंबातल्या मुलाशी. निधी, मी काय करणार, माझ्या मनाच्या विरोधात आहे. राज म्हणतो, ही अधुरी प्रेमकथा प्रेम आहे की नातं? तेवढ्यातच निधीचं शहर बदलतं. त्यांचा रोजचा संवाद अचानकपणे बंद पडतो. सुट्टीतील आठवणी नेहमी आठवतात. निधीच्या सुट्टीत राज तिच्या गावात पोहोचतो. घंटाने घंटे गप्पा, हसतमुख चेहऱ्यांचे बोलणे, आयुष्याचं विहंगम स्वरूप आणि आता दुःखाच्या किनारही त्यांना समजतं. परंतु निधी म्हणते, मी तुझ्याबद्दल खूप काही बोलू शकते, पण बोलल्यावर आपलं आयुष्य बदललं जाईल. राज म्हणतो, अधुरी राहू दे ही गोष्ट, कदाचित तीच खरी प्रेमाची पाठ. अशी संभाषणे, अशा भेटी त्यांच्या
अधुऱ्या प्रेमाच्या. अधुऱ्या प्रेमाचं पान पुढे नेऊन टाकतात. राजाचं घर आणि निधीचं घर दोटी कुटुंब त्यांच्या भविष्याबद्दल वेगवेगळ्या अपेक्षा करतात. समाजाच्या दैनंदिन दबावाखाली त्यांचं प्रेम नात्यात रूपांतर करण्याची इच्छा इतकी संकोचते. दरम्यान राजच्या पुढे अभ्यासाबद्दल आणि नोकरीच्या दृष्टीनेही निर्णय येतात. तो शहराबाहेर जाऊन पुढील शिक्षण घेण्याचा विचार करतो. या बदलत्या परिस्थितीत राज आणि निधीमध्ये संवाद चालूच तुटतो. म्हणूनच त्यांचं नातं थोडं अंतराळात हरवतं. राज शहरात जातो. तिथे नवीन लोक, नवीन आशा, नवीन जग. पण आयुष्याच्या कोपऱ्यातली कोपरे शांततेला जागा देत नाही. निधी आपल्या गावात राहत असतानाही आई वडिलांच्या अपेक्षा, तिच्या भावनिक वाळवंटातील सवाल त्यांनी तिला रात्री पेनाने झोपलं नाही. हे दिवस, ही रात्री, हे विचार, ती भेट पुन्हा कधी होईल? ही अधुरी प्रेमकथा पूर्ण कधी होईल? हे प्रश्न, हे धडधडलेले मन, हे अव्यक्त शब्द, ते तीव्रतेच्या दोघांच्या मनात घुमतात. एक भेटीचा क्षण. काही वर्षांनी राज एका कलाकाराच्या स्वरूपात गावात येतो. एक कथा, एक कविता, एक प्रेम गाणं जे त्याच्या मनात अधुरी प्रेमकथा म्हणून साठलेलं असतं. निधीही त्याच्यासमोर उभी असते. हळू, शांतपणे, पण भावनिकपणे दोन हृदय एकमेकांकडे पाहतात. मायबोलीचा गंध, पावला आवाज आणि आठवणी. परंतु या भेटीमध्ये एक वेगळी शांतता असते. आपलं प्रेम अधुरं राहील तरीही ते कायम आहे. एक अद्याप पूर्ण न झालेली प्रेमकथा जी शेवटी शब्दात उतरते. प्रेम कधी संपत नाही, ते फक्त बदलतं, रूपांतर होतं, पण मनाच्या खोलामध्ये जिवंत राहतं. फ्रेंड्स, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.